आचार्य अत्रे यांच्या हास्य तुळसार या कथासंग्रहातून काय सांगू दगड नावाची कथा. फार जुन्या काळातली गोष्ट आहे. एका गावात एक ब्राह्मण राहत होता. त्याला बायको होती. तो ब्राह्मण फार आळशी होता. काही काम करायचा नाही. सारा दिवसभर घरात नुसता पडून राहायचा, नाहीतर झोपा काढायचा. त्याची बायको त्याच्यावर रागवायची, म्हणायची, तुम्ही बाहेर जाऊन काम करणार नाही तर आपण खायचे काय? ब्राह्मण म्हणायचा, तुला पाहिजे तर तू काम कर, मी नाही काम करणार. बायको बिचारी काय करणार? ती बाहेर जाऊन कुठेतरी भिक्षा मागे आणि काय मिळेल ते घेऊन परत येई. एके दिवशी तिला कोणीतरी 2 आंबे दिले. चांगले पिवळे धमक होते. आपल्या उच्यात घालून ती घरी आली. पाहते तो नवरा झोपला होता. तिला वाटले की एक आंबा उद्यासाठी फडताळात ठेवून द्यावा. असे म्हणून एक आंबा तिने फडताळाचे दार न वाजवता हळूच आत ठेवून दिला आणि दुसरा आंबा कोपऱ्यात बसून तोंडाचा आवाज न करता हळूहळू खाऊ लागली. पण तिचा नवरा काही खरोखर झोपला नव्हता. तो जागा होता आणि डोळे किलकिले करून आपली बायको काय काय करीत आहे ते बारकाईने पाहत होता. एक आंबा आपल्या बायकोने फडताळात लपवून ठेवला आहे हे त्याने पाहिले होते आणि दुसरा आंबा ती कोपऱ्यात बसून खात होती हेही तो बघत होता. बायकोचा आंबा खाऊन झाला तसे तिने हात तोंड धुतले, ओच्याने पुसले आणि ती चुलीजवळ जाऊन स्वस्थ बसली. कारण चूल पेटवायला लाकडेही नव्हती आणि शिजवायला धान्यही नव्हते. नंतर जशी काय आत्ताच झोप संपली अशा तऱ्हेने जांभई देत ब्राह्मण उठला आणि बायकोला म्हणाला, आहा, केवढा पुण्यवान मी. आज प्रत्यक्ष श्री शंकर माझ्या स्वप्नात आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला आशीर्वाद दिला की वत्सा, आजपासून तू महान ज्योतिषी होशील. बायको बिचारी भोळी. तिला ते खरेच वाटले. ती आनंदून म्हणाली, खरेच तुम्ही ज्योतिषी होणार? मग आपल्याला खूप पैसे मिळतील. ब्राह्मण म्हणाला, शंका आहे काय? आता सारे जग लोटांगण घालीत माझ्या पायापाशी येईल. भूत, भविष्य, वर्तमान आता एकदम मला सारे स्वच्छ कळू लागले आहे. बायको म्हणाली, मग माझे तरी भविष्य सांगा. ब्राह्मण म्हणाला, तुझे भविष्य काय सांगायचे? तुझे माझ्यावर मुळीच प्रेम नाही. तू मगाशी चोरून बाहेरून 2 आंबे आणलेस की नाही? बायको चकित झाली. ती घाबरून म्हणाली, हो. ब्राह्मण म्हणाला, त्यातला एक आंबा तू त्या फडताळात लपवून ठेवला आहेस आणि दुसरा तू त्या कोपऱ्यात बसून खाल्लास. खरे आहे की नाही? बायकोने एकदम नवऱ्याचे पाय धरले. म्हणाली, अक्षरानं अक्षर खरे. पुन्हा मी असे कधी करायची नाही. ब्राह्मण म्हणाला, मग आपण तो फडताळातला आंबा. बायकोने फडताळात लपवलेला आंबा नवऱ्याला आणून दिला. त्याने तो खाल्ला आणि पाणी पिऊन ढेकर दिला. तो म्हणाला, चला आता आपण आनंदाने झोपी जाऊया. उद्यापासून आपल्या घरात पैशाच्या राशीच्या राशी येऊन पडतील. बायकोला ते खरे वाटले. त्या आनंदात ती झोपी गेली. पण दुसरा दिवस उगवला तरी नवरा अंथरुणातच लोळतच पडला. तो काही उठेना. बायको म्हणाली, अहो ज्योतिष सांगायला तुम्ही बाहेर जाता ना? नवरा म्हणाला, मी नाही जाणार. लोकांना जरूर असेल तर ते येतील माझ्याकडे. असे म्हणून तो आपल्या पडूनच राहिला. नेहमीप्रमाणे भिक्षा मागायला बायको घराबाहेर पडली. इतक्यात रस्त्यामध्ये राजाची दवंडी तिच्या कानावर पडली. राणीच्या गळ्यातला पृथ्वी मोलाचा नवरत्न हार चोरीला गेला होता. जो तो शोधून देईल त्याला राजाकडून 10,000 मोहरा इनाम मिळतील अशी ती दवंडी होती. ब्राह्मणाच्या बायकोला फार आनंद झाला. ती धावत धावत राजवाड्यात गेली आणि राजाला म्हणाली, माझा नवरा फार मोठा ज्योतिषी आहे. तो तुमचा नवरत्नांचा हार तुम्हाला सापडून देईल. राजा म्हणाला, फार चांगले. उद्या सकाळी मी प्रधानजीला तुमच्या घरी पाठवून देतो. ब्राह्मणाची बायको तशीच पळत पळत घरी आली आणि नवऱ्याला म्हणाली,
उठा, झोपता काय? तुमचे भाग्य उघडले. प्रधानजी उद्या सकाळी इथे तुम्हाला भेटायला येणार आहेत. राणीचा नवरत्नाचा हार हरवला आहे. तो जो शोधून देईल त्याला 10,000 मोहरा मिळायच्या आहेत. मी राजाला म्हणाले, माझा नवरा मोठा ज्योतिषी आहे, तो तुमचा हार तुम्हाला परत आणून देईल. तेव्हा ब्राह्मण ताडकन उडी मारून उठला आणि बायकोच्या अंगावर धावून गेला. अगं सटवे, काय केलेस तू हे? त्या दिवशी थट्टेने मी तुला सांगितले की शंकराने स्वप्नात येऊन मला वर दिला की तू ज्योतिषी होशील म्हणून. कसले स्वप्न न कसला ज्योतिषी? बायकोने विचारले. मग आंबे आणले ते तुम्ही कसे सांगितलेत? ब्राह्मण म्हणाला, अगं मी जागा होतो, निजलो नव्हतो. तू काय करीत होतीस ते मी सगळे किलकिल्या डोळ्यांनी पाहिले. बायको घाबरून गेली. ती म्हणाली, मग आता? प्रधानजी तर उद्या सकाळी घरी येतील. ब्राह्मण म्हणाला, चांगला घात केलास. आता मला हे गाव सोडून कुठेतरी लांब गेले पाहिजे, नाहीतर उद्या मी प्रधानजीच्या हाती सापडलो तर तो मला फासावरच चढवील. बायको म्हणाली, तुम्ही गेल्यावर माझे कसे होईल? ब्राह्मण म्हणाला, मरेनास का तू? मला काय करायचे आहे? असे म्हणून प्रवासाचे थोडेफार सामान घेऊन तो तडक घराबाहेर पडला. गावाबाहेर एक दाट अरण्य होते. त्या अरण्यात तो शिरला. झाडाच्या गर्दीतून वाट काढीत काढीत तो पुष्कळ अंतर आत गेला. तेथे त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले. त्या झाडाच्या अगदी तळाशीच एक ढोली होती. तिचे तोंड बाहेरून लहान होते, पण आतमधून ती ऐसपैस होती. दडून बसायला ती चांगलीच जागा आहे असे पाहून तो ब्राह्मण त्या डोलीत शिरला. थोड्या वेळाने कोणाची तरी बाहेर पावले वाजली अन बोलण्याचा आवाज त्याला ऐकू आला. म्हणून ब्राह्मण डोलीतून हळूच डोकावून पाहू लागला. तो 4 चोर त्या वडाच्या झाडाकडे येत असलेले त्याला दिसले. ब्राह्मणाच्या अंगाचा भीतीने अगदी थरकाप उडाला. तो ढोलीमध्ये आवाज न करता गुपचूप दडून बसला. ते चोर येऊन त्या वडाच्या झाडाखाली बसले आणि एकमेकांशी मोठमोठ्याने भांडू लागले. राणीचा नवरत्नांचा हार त्यांनीच चोरला होता, पण त्याची चौघात वाटणी कशी करायची याबद्दल त्यांच्यात तंटा सुरू झाला होता. किती वेळ तरी त्यांचे भांडण चालले होते, पण कोणाचीच समजूत पटेना. शेवटी त्यातला एक म्हणाला, आपण हा हार इथे झाडाखाली पुरून ठेवू अन 4 दिवसांनी इथे येऊन आपले भांडण मिटवू. सर्वांना ती कल्पना पसंत पडली. त्याप्रमाणे त्या झाडाच्या तळाशी अगदी ढोलीच्या समोर त्यांनी तो नवरत्नांचा हार पुरला आणि ते निघून गेले. ते गेले असे पाहताच ब्राह्मण डोलीच्या बाहेर आला आणि त्याने तो नवरत्नांचा हार उकरून बाहेर काढला. त्याच्या आनंदाला आता पारावार राहिला नाही. तो हार आपल्या गाठोड्यात बांधून झपाट्याने तो जो अरण्यातून बाहेर पडला, तो संध्याकाळच्या सुमारास धावत पळत आपल्या घरी येऊन पोचला. त्याची बायको घरात रडतच बसली होती. नवऱ्याला पाहून तिला फार आनंद झाला. ब्राह्मणाने अरण्यात घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला आणि गाठोड्यातून नवरत्नांचा हार काढून तिला दाखवला. तो पाहून तर तिला हर्षवायू झाला. सकाळी प्रधानजी आले तेव्हा ब्राह्मणाने राणीचा नवरत्न हार त्याच्या स्वाधीन केला. प्रधान त्याला आपल्या रथात बसवून राजवाड्यात घेऊन गेला. चोरीला गेलेला नवरत्नांचा हार मिळालेला पाहून राजा राणीला खूप आनंद झाला. राजाने ब्राह्मणाला बक्षिसाच्या 10,000 मोहरा तर दिल्याच, पण महिना 5,000 मोहरा पगारावर दरबारी ज्योतिषी म्हणून ब्राह्मणाची नेमणूक करून टाकली. ब्राह्मणाची बायको आनंदाने नाचू लागली. पण एवढे पैसे अन मान मिळून सुद्धा ब्राह्मणाचे तोंड उतरून गेले. त्याला मोठी काळजी लागून राहिली. सबंध रात्रभर त्याला झोप आली नाही. तो बायकोला म्हणाला, मला ज्योतिषातले काही एक येत नाही. केवळ नशिबामुळे नवरत्नाचा हार मला मिळाला, पण प्रत्येक वेळी नशीब मला थोडाच हात देईल. उद्या माझे ढोंग उघडकीला आले तर राजा मला फासावर चढविल. बायको म्हणाली,
काळजी करून काय होणार? आतापर्यंत दैवाने जसा तुम्हाला हात दिला तसा ते पुढेही देईल. ज्योतिषाच्या बळावर राणीचा हरवलेला रत्नहार ब्राह्मणाने परत मिळवून दिला. ही त्याची किती कीर्ती शेजारच्या मुलखाच्या राजाच्या कानी गेली. तेव्हा त्याने ब्राह्मणाच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायचे ठरवले. आपल्या पदरच्या 2 पंडितांना एक भोपळा देऊन त्याने ह्या राजाकडे पाठवले. तुमच्या ज्योतिषाने ह्या भोपळ्यात काय आहे हे बरोबर सांगितले तर आम्ही आपले राज्य तुम्हाला देऊ, नाहीतर तुम्हाला आपले राज्य आम्हाला द्यावे लागेल, असा त्यांच्याबरोबर निरोप पाठवला. राजाने त्याचे आव्हान स्वीकारले आणि दरबार भरवला. त्या पंडितांना आपला भोपळा घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ते आले. ब्राह्मण शालजोडी पांघरून मुख्य ज्योतिषी म्हणून दरबारात बसलाच होता. राजाने ब्राह्मणाला विचारले, ज्योतिषी बुवा, या भोपळ्यात काय आहे हे बरोबर तुम्ही सांगाल तर शेजारच्या राजाचे राज्य आपल्याला मिळेल, नाहीतर राज्य गमवावे लागेल. ब्राह्मणाच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. ज्या संकटाची त्याला भीती वाटत होती ते संकट अखेर समोर येऊन दत्त म्हणून उभे राहिले. या संकटातून कशी वाट काढायची, त्या भोपळ्यात काय आहे हे जर आपण सांगितले नाही तर राजाचे सारे राज्य जाईल, आणि तसे झाले तर तो आपले राई एवढे तुकडे करून टाकील. हे चित्र ब्राह्मणाच्या डोळ्यांपुढे उभे राहिले आणि तो मनातल्या मनात देवाचा धावा करू लागला. दरबाराच्या लोकांना वाटले की ब्राह्मण कसला तरी मंत्र पुटपुटतो आहे. पुष्कळ वेळ झाला तरी ब्राह्मण काही बोलेना. दरबारी लोक अस्वस्थ झाले. राजाचा तर धीरच सुटला. तो एकदम मोठ्याने ओरडला, सांगा सांगा ज्योतिषी बुवा, काय आहे त्या भोपळ्यात? ब्राह्मण घाबरून निराशेने उद्गारला, काय सांगू? दगड. हा शब्द त्याच्या तोंडून निघताच भोपळा घेऊन आलेले पंडित एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले, बरोबर बरोबर, अगदी बरोबर. दरबारातल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. पंडितांनी सुरी घेऊन भोपळा कापला. तो आतमधून एक मोठा दगड बाहेर पडला. राजाने ब्राह्मणाला जाऊन एकदम मिठीच मारली. भोपळा घेऊन आलेल्या पंडितांनी ब्राह्मणाचे आणि राजाचे अभिनंदन केले आणि दुर्मुखलेले तोंड करून ते परत गेले. त्यांच्या राजाच्या पैज आणि राज्य या दोन्ही गोष्टी आता हरल्या होत्या. नवीन मिळालेल्या राज्यातली 10 गावे राजाने ब्राह्मणाला इनाम देऊन टाकली. अशा तऱ्हेने दैवाने त्या ब्राह्मणाला दुसऱ्यांदा हात दिला. आता त्याच्या वैभवाला आणि श्रीमंतीला काही सीमा राहिली नाही. पण ह्यापुढे दैवाची परीक्षा पाहायची नाही असे त्याने ठरवले. राजाकडून मिळालेल्या मोहरा आणि देणग्या एका रात्री ब्राह्मणाने घराच्या मागल्या बाजूला पुरून टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी बायकोला त्याने सांगितले की आज मी राजाच्या दरबारात गेलो म्हणजे आपल्या झोपडीला आग लाव. झोपडी गवताची आणि कळकाची असल्यामुळे ती ताबडतोब जळून जाईल. ती जळून गेली म्हणजे दरबारात मोठमोठ्याने ओरडत ये की घर जळाले, पोथी जळाली, घर जळाले, पोथी जळाली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण राजाच्या दरबारात बसला असता काही वेळाने त्याची बायको मोठमोठ्याने रडत आणि ओरडत आली, घर जळाले, पोथी जळाली, घर जळाले, पोथी जळाली. त्याबरोबर ब्राह्मण कपाळावर हात मारून मोठमोठ्याने रडू लागला, अरे रे, घर जळाले तर जळू दे, पण माझी पोथी कशी जळाली? राजाने विचारले, कसली पोथी? ब्राह्मण रडत रडत म्हणाला, माझ्या ज्योतिषाच्या मंत्रांची. ही पोथी माझ्याजवळ होती म्हणून मी वाटेल ते ज्योतिष बिनचूक सांगू शकत होतो. पण आता ही पोथी जळाल्यानंतर मला काही एक ज्योतिष सांगता येणार नाही. माझे सारे ज्ञान त्या पोथीबरोबर जळून गेले. माझा घात झाला. आता तुम्ही मला ह्या दरबारातून हाकलून द्याल. राजाला ब्राह्मणाची दया आली. पोथी जळाल्याबद्दल त्याला वाईट वाटले, पण आता त्याला काय इलाज.
राजा ब्राह्मणाला म्हणाला, भटजी बुवा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही पूर्वी माझ्यावर जे उपकार करून ठेवले आहेत ते मी कधीही विसरणार नाही. दरबारी ज्योतिषी म्हणून जरी तुम्हाला काम करता आले नाही तरी तुमचा महिना 5,000 मोहरा पगार पूर्वीप्रमाणेच जन्मभर तुम्हाला मिळत राहील. एवढे करून राजा थांबला नाही तर ब्राह्मणाची जळालेली झोपडी त्या जागेवर होती. त्या ठिकाणी त्याने त्या ब्राह्मणाला 1,00,000 मोहरा खर्चून टोलेजंग वाडा बांधून दिला. अशा रीतीने नशिबाने ब्राह्मणाला तिसऱ्यांदा हात दिला आणि त्याची जन्माची चिंता आणि गरिबी नाहीशी करून टाकली. आचार्य अत्रे यांची काय सांगू दगड नावाची कथा येथे समाप्त.